हरतालिका पूजेचे नियम. पूजेचे धातुमय साहित्य तांब्याचे असावे. चांदीची उपकरणेही उपयोगात आणली जातात. धातू शुद्ध असावा हीच अपेक्षा असते. मूर्ती मातीच्या आणि शिवलिंग वाळूचे असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारपणे करावेत. दुर्वेने किंवा फुलाने किंचित पाणी शिंपडावे. घरातील देवासमोर विडा ठेवून नमस्कार करून वडील मंडळींना नमस्कार करून मग आसनावर बसून यथाक्रम पूजेस आरंभ करावा. पूजा करताना सर्व साहित्य व पदार्थ जवळच आणून नीट ठेवावेत. मध्येच उठू नये. देवीवर फुले उडवू नयेत. हलकेच वाहावीत. प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. देवीला अनामिकेने कुंकू लावावे. कुमकुम अक्षदा व फुले उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने वाहाव्यात. विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावी. वर सुपारी ठेवावी. नारळाची शेंडी देवीकडे करून तो ठेवावा. देवीचे मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. देवीच्या डाव्या बाजूस समई व निरांजन उजव्या बाजूस ठेवावे. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. अर्घ्य म्हणजेच गंधपुष्प व अक्षता. अक्षता म्हणजेच कुमकुम मिश्रित तांदूळ, फुले सुगंधित ताजी व न तुटलेली वाहावीत. फुले देठ देवीकडे करून वाहावीत. देवीला लाल व पिवळी फुले फार प्रिय असतात. दुर्वा व बेलाचे त्रिदल आपल्याकडे अग्रे करून वाहावे. प्रदक्षिणा घालताना स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. त्यावेळी हात जोडलेले असावेत. देवीला उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीने ओवाळताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर व वरून उजवीकडे खाली अशी देवीच्या मूर्तीवर प्रकाश पाडीत ओवाळावी. त्यावेळी डाव्या हाताने घंटानाद करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा. उत्तर पूजेनंतर हरतालिकेची मूर्ती तसेच देवीवर वाहिलेली फुले, पत्री इत्यादी वस्तू समुद्रात, नदीत किंवा तळ्यात विसर्जित कराव्यात. हे व्रत करणाऱ्या सुवासिनीने नवीन साडी नेसावी. नथ वगैरे सौभाग्य अलंकार धारण करावेत. हळदी कुंकू लावून घ्यावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक लाभदायक आहे. स्वस्थ चित्ताने पूजन करावे. तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील.